आपला माझ्याकडे स्पेशल बॅचला दुसरा टॉपिक जो आहे तो रेडॉक्स रिएक्शन. हा महत्वाचा टॉपिक आहे. 12वीला पण त्याचे काही कन्सेप्ट आहेत ते महत्वाचे आहेत, म्हणून लक्षपूर्वक सर्व काही तुम्ही हे करा. कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन. आता रेडॉक्स शब्द कसा बनलाय बघा. त्याच्यामध्ये अशी जर मी रेग ओढली तर काय होईल? रेड आणि ऑक्स असा शब्द अर्थ घ्यायचा नाही. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्हीचा रिडक्शन मधला आरईडी घेतलाय आणि ऑक्सिडेशन मधला ऑक्स घेतलाय. तर दोन्हीचं मिळून रेडॉक्स रिएक्शन हा शब्द झाला. आता जे मराठी मीडियमचे होते त्यांना ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण असं झालेलं असावं आणि रिडक्शन म्हणजे क्षपण असा शब्द गेलेला असावा. ते सेमी इंग्लिशला त्यांना काही प्रश्न नाही. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आता याचा ओल्ड कन्सेप्ट काय होता बघा. ओल्ड कन्सेप्ट म्हणजे जुनी संकल्पना. कशाची? ऑक्सिडेशनची. जुन्या कल्पनेप्रमाणे ऑक्सिडेशन कधी म्हणायचं? एखादा सबस्टन्स. आता सबस्टन्स म्हणजे तो ऍटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल. जर का ऑक्सिजनशी संयोग पावत असेल, ऑक्सिजनशी कंबाईन होत असेल तर त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. एखादा पदार्थ ऑक्सिजन बरोबर कंबाईन होत असेल तर ऑक्सिडेशन. किंवा एखाद्या पदार्थामधून हायड्रोजन निघून जात असेल तरी पण त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. ही जुनी संकल्पना आहे. अकॉर्डिंग टू त्याला क्लासिकल कन्सेप्ट म्हणायचं. क्लासिकल म्हणजे पारंपरिक, जुन्या पद्धती. पारंपरिक पद्धती म्हणजे जुन्या पद्धती. ऍज पर क्लासिकल कन्सेप्ट, an oxidation it is a process in which a substance means an atom, ion or molecule that combines with oxygen known as oxidation. Or a substance means an atom, ion or molecule which removes hydrogen atom. Which removes hydrogen atom. Such substance also known as, or such process is also known as oxidation. Reduction. त्याचे डेफिनेशन बघा. Reduction it is a process in which a substance means an atom, ion or molecule that accepts hydrogen and removes oxygen. Such a substance is known as reduction. तर या पद्धतीने ही डेफिनेशन क्लासिकल कन्सेप्ट सांगता येईल. हा क्लासिकल कन्सेप्ट काळानुसार तो बदलला. मॉडर्न युग आलं, मॉडर्न डेफिनेशन आल्या. इलेक्ट्रॉनिक्सचं युग आलं. इलेक्ट्रॉनिक्सचं युग म्हणजे आता काय, तुम्ही जवळपास 80-90च्या आत तुम्ही जन्मला नव्हता त्यावेळेला. 90 पर्यंत टीव्ही कुणाला माहित पण नव्हतं. आम्हाला टीव्ही आमच्या काळात टीव्ही घरात नसायचा, फक्त रेडिओ असायचा. 90 नंतर डेव्हलपमेंट बरीच होत गेली. म्हणजे
जसं प्रगत तंत्रज्ञान, हे मोबाईल कधी 95-96 ला आले, त्याच्याकडे अगोदर मोबाईल नव्हता, लँडलाईनचा फोन असायचा. तसंच ह्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या व्याख्या पण काळानुसार बदलत गेल्या. ज्या जुन्या कल्पना आहेत त्या जुन्या कल्पना तशाच राहिल्या, त्या पण काही चुकीच्या नाही. परंतु मॉडर्न कन्सेप्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आले. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट नुसार ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉनिक ह्या शब्दामध्येच आहे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर आधारित तो संकल्पना आहे त्याची. इलेक्ट्रॉनवर आधारित कन्सेप्ट म्हणजे संकल्पना. एखादा पदार्थ म्हणजे तो ऍटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल, त्याच्यामधून जर का किंवा तो पदार्थ इलेक्ट्रॉन सोडून देत असेल तर त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणतात. A substance that loses an electron. The substance may be an atom, ion or molecule. Substance कोणता असू शकेल? ॲटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल. A substance means an atom, ion or molecule which loses an electron, which removes an electron. Such a process is known as oxidation. जे जे पदार्थ इलेक्ट्रॉन सोडून देण्याची टेंडन्सी असणारे आहेत ते सर्व ऑक्सिडेशनची क्रिया दाखवतात. ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन सोडून दिला जाईल त्या प्रोसेसला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. कळतं का? A substance that loses an electron, such a substance is known as oxidation. त्याच्यानंतर पुढं रिडक्शन. A substance that means a substance means an atom, ion or molecule that accepts electron. इथं काय लिहायला पाहिजे होतं? loses electron. इथं काय लिहायचं? accepts electron. असा पदार्थ, तो पदार्थ ॲटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल आणि तो जर का इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेत असेल तर त्या प्रोसेसला म्हणायचं रिडक्शन. हा इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, हा मॉडर्न कन्सेप्ट. कळलं? तर त्याच्यासाठी आपण उदाहरण घेऊ. समजा एखादा पदार्थ, एक्झाम्पल त्याचं घ्यायचं म्हटलं तर झेड झिंक सॉलिड, तो काय करतो? झिंक प्लस 2 आयन मध्ये रूपांतरित होतो आणि इलेक्ट्रॉन सोडून देतो. झिंक सॉलिड फॉर्म्स झिंक प्लस 2 आयन. इथं झिंकला 0 ऑक्सिडेशन नंबर होता. ऑक्सिडेशन नंबर ते बघणार आहे पुढे, किंवा ह्याचं तूर्त व्हॅलेन्सी 0 समजायची आणि हा 0चं रूपांतर +2 मध्ये झालं. कधी? याच्यातून 2 इलेक्ट्रॉन सोडून गेले म्हणून इथं सेपरेट लिहिले. 2 इलेक्ट्रॉन याच्यातले सोडून गेले, 2 निगेटिव्ह चार्ज निघून गेल्यामुळे याला 2 पॉझिटिव्ह चार्ज आले आणि झिंक प्लस 2 आहे. म्हणजे इथं या सबस्टन्स ॲटमनं, हा झिंक हा ॲटम आहे, यानं इलेक्ट्रॉन काय केले? सोडून दिले आणि या ॲटमचं रूपांतर कशामध्ये झालं? झिंक प्लस 2 आयन मध्ये झालं. त्याला कॅटायन म्हणायचं. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड आयन. त्याच्यानंतर इथं ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन मध्ये समजा आपण उदाहरण घेतलं, एक्झाम्पल 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन, इट फॉर्म्स H2. हायड्रोजनचे 2 आयन काय करतात?
दोन आयन आहेत म्हणजे काय, एका हायड्रोजनला +1, दोन हायड्रोजनचे +2, हे +2 हे -2, H2 इथं 0 चार्ज होतो, लक्षात 0 नंबर होतो. +2 ला हे +2 कसं आलं कळालं का नाही, एका हायड्रोजनचा 1+, दोन हायड्रोजनचे 2+, 2+, -2 0. तर या प्रोसेसला काय म्हणायचं, यानं काय केले, इलेक्ट्रॉन हे स्वतःकडे सामावून घेतले, स्वतः खेचून घेतले, ऍक्सेप्ट केले आणि या हायड्रोजन आयनचं रूपांतर हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये झालं. यालाच म्हणायचं रिडक्शन. साधी सोपी डेफिनेशन आहे. ऑक्सिडेशन, the process in which a substance means an atom, ion or molecule that loses an electron किंवा that loses electrons, अनेक असतील तर n वापरायचं नाही ना, that loses electrons known as oxidation. The substance which accepts electron, that process is known as reduction. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची. राहील का लक्षात? परीक्षेत न बघता लिहिता येईल परीक्षेत, न बघता आणि बघून बघून लिहिता येईल, बघून लिहिता येईल का? तर होय, सानी का होय म्हणते, बघून लिहिता येईल का? मी तुमची बुद्धी चेक करत असतो या दरम्यान, का तुम्ही जागा आहे का झोपलंय हे बघायचं असतं मला. याचा अर्थ हा एक माझा काय असतो, मी तसं काय गैरसमज करून वेड्यासारखं काहीतरी हसणं, हे मी कशासाठी असा खडा टाकत असतो माहिती आहे का, तुमचं लक्ष माझ्याकडे बोलण्याकडे आहे का नाही हे बघण्यासाठी. तुम्ही तल्लीन आहे का नाही लेक्चर मध्ये हे बघण्यासाठी असं करायचं असतं. असं द्या, ठीक आहे. तुम्ही अजून जाणते आहात, लहान आहात, तुमच्याकडून चुकाया होत राहणार आहेत. तुम्हाला काय तसा मी काय आरोपी समजत नाही, तुम्ही लहान आहात शेवटी वयाने, तर तुमची चेष्टा करायला नाही कोणाच कर, आपली लेकरं आहे ते, बरोबर आहे का? असं द्या, ठीक आहे. तर न बघता लिहिता येईल, ठीक आहे. म्हणजे हे कशासाठी माहित आहे का, तुमचं लक्ष आहे का नाही हे बघायचं. ठीक आहे, असू द्या, तुम्ही काय मुद्दाम येतच नाही. तर मला दुसरं काय म्हणायचंय बघा, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचं एवढंच महत्वाचं नाही, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं आणि ऍक्सेप्ट करणं. अजून पण काही कल्पना अशा आहेत की ज्या आपणाला ऑक्सिडेशन, आणखी काही कन्सेप्ट अशा आहेत. ऑक्सिडेशन पहिला कन्सेप्ट त्याचं काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, हे पहिलं. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, सॉरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. त्याच्यानंतर तिसरा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. त्याच्यानंतर चौथा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इथं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. त्याच्यानंतर इथं आणखी काय सांगायचं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय a substance means atom, ion or molecule. कळलं?
तर एवढे मुद्दे तुम्हाला ऑक्सिडेशनचे सांगता येते. ह्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ऑक्सिडेशनच. आणखी एक राहिलंच तरी इथे घेतो मी शेवटची 6वा मुद्दा, ऑक्सिडेशन. इनक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ए सबस्टन्स मीन्स एन ॲटम आयन ऑफ मॉलिक्यूल. अजून एक त्याच्यातून तयार झाला. डिक्रीज इन निगेटिव्ह चार्ज. बघा एवढे मुद्दे ऑक्सिडेशन साठी सांगता येतील. क्रम असू द्या, वरचं खाली दिसत नाही म्हणून ती वरती दिली. एखाद्या पदार्थामध्ये ऑक्सिजन ऍड होत असेल, ऑक्सिडेशन. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऍड होत असेल त्याच्यामध्ये, ऑक्सिडेशन. हायड्रोजन रिमूव्ह होत असेल, ऑक्सिडेशन. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट रिमूव्ह होत असेल, ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन लॉस होत असेल म्हणजे ऍटम आयन किंवा मॉलिक्यूल कडून इलेक्ट्रॉन काय लॉस रिमूव्ह, ऑक्सिडेशन. इनक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. एखाद्या पदार्थामध्ये ऍटम असेल आयन असेल त्याच्या धन प्रभारामध्ये जर का वाढ होत असेल तरी त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. किंवा एखाद्या पदार्थामध्ये म्हणजे ऍटम आयन किंवा मॉलिक्यूल त्याच्या ऋण प्रभारामध्ये कमी होत असेल तर ते रिडक्शन. समजा तुम्हाला पहिली टेस्ट मी घेतली त्याला -10 मार्क पडले आणि पुढच्या टेस्टला 0 मार्क पडले. मुलामध्ये प्रगती आहे का नाही, कळतं का नाही, आई वडिलांना समाधान मिळेल का नाही. पूर्वी नीटची मार्क अशीच येत होती. 14 साली नीट चालू झाली 12वीला, तर नीटचे मार्क फिजिक्स -5, केमिस्ट्री -27. ती परत अजून सुद्धा नीटला मायनस मार्क येतात मुलांचे. चुकीचा प्रश्न सोडवला पडलेल्यातला 1 मार्क. म्हणजे फक्त नीटला आणि जेईईला निगेटिव्ह सिस्टीम आहे. सीईटीला काही निगेटिव्ह सिस्टीम नाही. सीईटीला 200च्या 200 प्रश्न गोल केले का नाही, सरळ सरळ क्रमाने काही गोल केले, 200च्या 200 गोल केले तरी पास होते पोरग सीईटीला. साधा सोपा कधी तर तुम्हाला सांगेल सीईटी आउट ऑफ मार्क मिळवायचे तर कसे मिळवायचे ते सांगतो मी तुम्हाला. टॅक्ट आहे त्याच्या. नुसतं अभ्यास न करता सुद्धा सीईटी म्हणजे काय माहिती अंदाज 25 जरी गोळ्या मारल्या तरी सीईटी क्वालिफाय व्हायला काय अडचण नाही. आणि म्हणून नीटला मायनस सिस्टीम आलेली आहे. तुम्ही चुकीचा प्रश्न सोडवला तर तुम्हाला तुमच्या एक प्रश्न बरोबर सोडवलाय आणि एक चुकीचा सोडवलाय तर बरोबर प्रश्नाला 4 मार्क मिळाले, परंतु त्याच वेळेला एक प्रश्न चुकीचा सोडवलाय. त्या चुकीच्या प्रश्नाचा जो 4 मार्क आहे त्यातला 1 मार्क ह्या पडलेल्या 4 मार्कामधून वजा होतो. म्हणजे 4 मार्काचा चुकीचा प्रश्न सोडवला ते 4च्या 4 गेलेच आणि पडलेल्यातल्या 4 मधला 1 वजा झाला म्हणजे तुम्हाला 3 मार्क पडले. मग असं जे जास्त चुकीचे प्रश्न सोडवले तर एखाद्या विद्यार्थ्याला मायनस मार्क येऊ शकतात नीटला आणि जेईईला. ठीक आहे. तर डिक्रीज इन निगेटिव्ह चार्जचं उदाहरण समजलं का तुम्हाला. -10 मार्क होते, -10 वरनं 0 वर आला म्हणजे 10 न प्रगती झाली त्याची. कळतं का. -10 पासून 0 पर्यंत यायला 10 न वाढ व्हावी लागते म्हणून त्याची प्रगती झाली. डिक्रीज इन निगेटिव्ह चार्ज म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशनच. कळलं. तर हे ऑक्सिडेशनची ही पण कल्पना लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर रिडक्शन मध्ये आता हेच काय करतो, क्रम बदलतो मी. 1 2 3 4 5. आता काय काय बदलतो यातलं बघा बरं का. ह्यातलं बदल कुठं कुठं होतंय बघा.
डिक्रीज इन निगेटिव्ह चार्जच्या ऐवजी काय करायचं, इन्क्रीज इन निगेटिव्ह चार्ज. उलट यातली प्रत्येक गोष्ट मी आता काय करतोय, अपोजिट करतोय. एखाद्या पदार्थाच्या म्हणजे सबस्टन्सच्या ऍटम, आयन किंवा मॉलिक्यूल मध्ये निगेटिव्ह चार्ज मध्ये जर वाढ झाली तर त्याला रिडक्शन म्हणायचं. इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्जच्या ऐवजी डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पहिल्या टेस्टला 10 मार्क पडले +10 आणि परत 2 पडले +2, रिडक्शन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे, इथं ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, इथं ऍडिशन ऑफ पॉझिटिव्ह एलिमेंट. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे, इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, हे पण चालते, हे झालंय ना. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. लॉसच्या ऐवजी गेन किंवा त्यालाच ऍक्सेप्ट म्हणतात. बघा, रिडक्शनचे डेफिनेशन तुम्हाला एवढ्या पद्धतीने सांगता येईल. एखाद्या पदार्थाच्या पहिल्या टेस्टला -2 पडले, परत -10 झाले, रिडक्शन झालं. इन्क्रीज इन निगेटिव्ह चार्ज, डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्या टेस्टला +10 पडले, परत -2 पडले, डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. 12 ने मार्क कमी झाले, 10 होते -2 झाले. कळलं का? ऍडिशन ऑफ हायड्रोजन एखाद्या पदार्थामध्ये म्हणजे सबस्टन्स मध्ये ऍटम, आयन, मॉलिक्यूल काय असेल ते असेल, त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड होत असेल तर रिडक्शन. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड होत असेल, रिडक्शन. पदार्थामधून ऑक्सिजन निघून जात असेल, रिडक्शन. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट रिमूव्ह होत असेल एखाद्या पदार्थामधून, सबस्टन्स मधून, रिडक्शन. इलेक्ट्रॉन तो घेत असेल स्वतःकडे खेचून, रिडक्शन. तर एवढ्या सर्व प्रोसेसला आपण रिडक्शनची प्रोसेस म्हणतो. झालं? त्यानंतर समजतं का? हा, समजतं का? कोणाकोणाला समजतं? नाहीच. थोडंफार समजतंय, अर्ध कळतंय ना अर्ध नाही. अर्ध असं नसतं काय. समजलं तर एक तर पूर्ण समजायला पाहिजे किंवा काहीच समजायला नाही. इतकं सोपं करून मी सांगतो, त्याच्यापेक्षा सोपं मी सांगणार नाही. तर याच्यासाठी ट्युशनला जर राहत असाल, ट्युशन मध्ये पण हेच सांगणार. ते ट्युशन लावायची माझ्या मते याला काही गरज नाही. इतकं सोपं आहे आणि हे ठरलेलं आहे, हे कधीच न बदलणार. कळलं? त्याच्यानंतर पुढचा भाग रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. आता एक अगदी साधं सोपं लक्ष ठेवा, ज्याचं ऑक्सिडेशन होतं, ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं आणि ज्याचं रिडक्शन होतं त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. रिड्युसिंग एजंट
a substance which loses electron itself. The substance which loses electron itself and forces another substance to accept that electron. एखादा पदार्थ म्हणजे सबस्टन्स म्हणजे तो ऍटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल, तो स्वतःहून इलेक्ट्रॉन सोडून देतोय. स्वतः इलेक्ट्रॉन सोडून दिलेला दुसऱ्याला घ्यायला प्रवृत्त करतोय, फोर्स करतोय. त्याला रिड्युसिंग एजंट म्हणतात. A substance which itself म्हणजे स्वतः, a substance which itself loses an electron and forces another substance to accept that electron, known as reducing agent. Oxidizing agent, a substance. आता ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय बघा. A substance which accepts electron and forces another substance to donate electron. जो पदार्थ स्वतः इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि दुसऱ्याला द्यायला भाग पाडतो, त्याला ऑक्सिडायझिंग एजंट. स्वतः घेतो, स्वतः इलेक्ट्रॉन घेतो, घ्यायला काय पाहिजे, दुसऱ्याला द्यायला पाहिजे ना, मग देण्यासाठी त्याला जबरदस्ती करतो, फोर्स करतो. इलेक्ट्रॉन दे बाबा, का मला पाहिजे. जो पदार्थ स्वतः इलेक्ट्रॉन घेतो परंतु त्याच वेळेला तो इलेक्ट्रॉन अवेलेबल करण्यासाठी दुसऱ्याला द्यायला भाग पाडायचं, त्यालाच ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट हे टर्म्स फार महत्त्वाचे आहेत. आता आपण एक उदाहरण घेऊ त्याच्यामध्ये. रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट साठी एक एक्झाम्पल मी घेतो. Zn solid plus 2HCl, it gives ZnCl2 plus H2. आता याचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे. झिंक हा सॉलिड स्टेट मध्ये, फ्री स्टेट मध्ये आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. आता इथं ऑक्सिडेशन नंबर Cl ला 1 मायनस असतो, हायड्रोजनला 1 प्लस असतो. 2 HCl आहेत, प्लस 2 मायनस 2 0. इथं एका Cl ला -1 चार्ज असतो. 2 Cl चे -2 होतात, म्हणजे या झिंकला किती +2. हा फ्री मॉलिक्यूल आहे, याला ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. तर हे ऑक्सिडेशन नंबर कसे असाइन करायचे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे. तोपर्यंत हे एवढंच समजून घ्या. प्रत्येकाचे मी ऑक्सिडेशन नंबर असे ठेवलेत बघा. आता या झिंकचं कशामध्ये रूपांतर झालं बघा. झिंकचा इथं ऑक्सिडेशन नंबर किती आहे, इथं किती आहे, इंक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज बाय 2. त्याच्यानंतर इथं हायड्रोजनला प्लस होता, इथं किती झाला 0. डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज बाय, आता एका हायड्रोजनला +1 आहे, 2 हायड्रोजनचे +2, +2 चा काय झाला बाय, इथे इन्क्रीज पॉझिटिव्ह चार्ज झाला, इथं डिक्रीज झाला पॉझिटिव्ह चार्ज. Cl चा इथं किती आहे, इथं किती आहे, तर
तर झिंकचं 0चं +2 झालं. इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे मी काय सांगितलं मगाशी, ऑक्सिडेशन. 0चं +2 झालं, ऑक्सिडेशन म्हणायचं. इथं +1चं 0 झालं, रिडक्शन म्हणायचं. आता याचं ऑक्सिडेशन झालंय म्हणून याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं आणि ज्याचं रिडक्शन होतं त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. आज मी नोट्सची PDF तुम्हाला टाकतो, अधिक तिथे झेरॉक्स सेंटर मध्ये पण ठेवतो, तुम्ही ते बघा.